मला नुसते फोर्स करतात की ब्लॉग चालू कर, ब्लॉग चालू कर. किती छोट्या मुलीवर अन्याय करतात. ए पाणी कमी पडलं तर अजून ते थोडंसं असं काय बुसण्याने बांधले देऊ की पिऊ की जीव काय घेऊ. करू? जीव देऊ याच्यात. चुलीभर पाणी में डूब मरो. पहिले तुमच्यावर थोडंसं शिक पडलंय. Sorry. त्याचं रिएक्शन घे क्या हो गई दीपक दीपक हे मी केलं पाहिजे, मला इतका त्रास देतात. ही बॉटल कोणतरी धरा नाही पडत. गाईज एक सांगू तुम्हाला प्रॉब्लेम काय माहितीये का, मी आलो, आमची प्रतिभा 1% इंटरेस्टेड नाहीये असं ब्लॉगिंग काही करायला. नाही, आम्ही रात्री लेट आलेलो. लेट मला जाऊ द्या रात्री- खड्ड्यात गाईज. मी आता बाहेर चाललो, मग म्हणलं प्रतिभा ब्लॉग शूट करू. मी नाही. अरे बाबा, आम्ही reaction, चाललोय, आम्ही- reaction, आम्ही reaction. चाललोय. काय करू, मी केलेलं तुला आवड म्हणलं. अरे बाबा असं नसतं, आपण दोघं बसू मग असतं. तसं काहीच नाही, फक्त तोंड पाडून बसायचं. मग असं वाटतं हिला ना हातोडीने मारलंय मी असं ब्लॉग काही करायला. नाहीये, हे मला सारखे म्हणत होते तू तुझं मी तोंड काय असं वाईट पडले, बोलतो? तोंड असं पडले. हा. म्हणून मी तुम्हाला आणि मी नीट बोलतो. विचारतोय प्रेमापोटी. हा गाईज, प्रेमापोटी तुला प्रेमापोटी? म्हणतोय की प्रेम म्हणजे असं तिला विचार, बाळ काय झालंय, तुझं तोंड का पडलं? अरे नाही पडलंय माझं तोंड. मग काय तुम्ही दोघं करायचं? इथं होते का? खरं सांगायचं, मी अशी बोलले आहे का? लक्ष्मी Action खरं कसं सांग, होतं? बोलले का मी असं? हे पण इरिटेटिंग उत्तर होतं ना, खरं सांग. मी असं नाही बोललेली यार, उगाच नका असं करू. सो गाईज, आजच्या ब्लॉग मध्ये काय होणार आहे माहित नाही, हे पण ऑन द स्पॉट ठरणार आहे. तर आता इथं ढकलतो आणि मी चाललोय आत. हिरो बनून बाहेर येणार नाही. दीपू झालं का? किती वेळ लावता हो तुम्ही? अरे हिरोला आवरायला वेळ लागतो थोडा. माझ्यापेक्षा जास्त टाइम लागतो तुम्हाला. इथे सगळ्यांना माहिती 5 मिनिटात आवडलं. लक्ष्मी बघ शॉक झाली मला. ओय किती भारी दिसतोय माझा भाऊ. मला सॉक्स आयर्न मॅनने गिफ्ट केलेत. हाय आयर्न मॅन. कोण आहे? हा सुदर्शन. सुदर्शन. प्रत्येकाला आयर्न मॅनची डीपी लागलेली तिकडे जिओ हॉटस्टारवर. आजच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला एक अजून गोष्ट कळणार आहे की प्रतिभाला किती अवघड आहे असा नवरा भेटलाय. तर किती तिला स्ट्रगल मला रील शूट करायचं, तर माझ्यासोबत काम करणं किती अवघड आहे तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये कळेल ते. आम्ही चाललोय खाली. ह्यांच्या बिल्डिंगचं पूर्णपणे इस्तेमाल करून घ्यायचा, फायदा करून घ्यायचा आम्हाला. त्याच्यामुळे खाली आम्ही शूट करणार आहे थोडस. सुदर्शनच करणार आहे, तो अजून मिळाला तरी चालेल. शूट करण्यात नाही लागत, मी शूट मध्ये बोलण्यात लाजतो. भाई मला बघ मी कसा होतो शाळेत, आता कसं झालोय. गाईस तुम्हाला ना आम्ही घरी गेलो ना, की लव्ह स्टोरीची सिरीज मी आधी कसं होतं ते, माझी फॅमिली वगैरे तुम्हाला सगळं आम्ही काय सांगणार आहे. आता मी खाली जातो. गाईज माझ्यासोबत रील्स काढायला चांगल्या चांगल्या मुली तर असल्यात, पण हिचं नशीब बघा. ठीक आहे नाही काढत मग. मला काही फरक नाही पडत. वरून कबूतरने शिशी केली ना मग बघ. ही आहे सोसायटी. तुम्हाला आतून नाही दाखवली, आम्ही चौघं आलो. किती भारी बघा दुपारची. आता इथे रील शूट करायला कसली मजा येईल. शेजारी ह्या सोसायटीचं नाव आहे प्रेस्टिज फिन्सबरी, आणि शेजारी एक लय भारी सोसायटी, तिचं नाव लय आवडलं मला, ब्रिगेड एल्डोराडो. फॉलो मी, मला सगळं माहिती आहे इथलं, मी तुम्हाला दाखवते. हरवली ना परत घरी पण नाही यायची. हिला फ्लॅट नंबर टॉवर नंबर काहीच माहित नाही. 117 आहे आणि टॉवर नंबर 1. कसं आहे? एकमेकींना भेटले ना सपोर्टर्स. गाईज लक्ष्मी म्हणते मी तुम्हाला बघून बघून आता शिकते. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिलाय, तिला आता मी लय मोटिवेट करतोय की चॅनल तिने ओपन केलं पाहिजे. ती झाली लगभग 70%. सुदर्शन म्हणतोय काय आपल्याला गरज नाही, आधीपासून लई आपल्याकडे देवाने दिलेलं. सब कुछ आहे. मला वाटतं दीपकने पण आता बँगलोरला शिफ्ट झालं पाहिजे. हा मी जातो उद्या, बघतो काम भेटलं नाही तर कुठं. दीपकनी नाही, विथ प्रतिभा. आपण दोघं. अरे दीपक संग तू येणारच ना फ्री मध्ये. बाय 1 गेट 1 ऑफर आहे इथं. मी तशी दीपकला एकट्याला इकडे शिफ्ट होऊनच नाही देणार. अरे इथं आलं लय फायदा आहे प्रतिभा. इथं स्टुडिओ टाकला ना आपलं, बाद झालं राडा. बाद झालं, इथं पैसे पण नाही देतात आणि कुठं जायची पण गरज नाही इथल्या आताच. 4 बॅच एक बॅच मध्ये सगळं काम होऊन जाईल. एव्हरीथिंग इज एक्सपेन्सिव्ह. सो गाईज मला तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, ती आहे की प्रतिभा खूप जास्त लकी की तिचा नवरा एवढा भारी सपोर्टिव्ह, आणि त्याच्यासुद्धा आज तो रील करणार आहे. मागून गाडी उडवून चल. मी शिकवतो तुला एक गोष्ट.
हे काय एक्सप्लेन पण कर, एक्सप्लेन कर. काय आहे तू जे बोलला ना त्याच्यावर मी हेच क्लॅप करू शकते. Small claps. स्मॉल क्लॅप्स. स्मॉल आता क्लॅप्स. मी हेच करणार. हे तू बिग क्लॅप दे भाई. गाईज हे नवीन होतं ना काहीतरी असं स्मॉल क्लॅप्स. काल लक्ष्मीने केलं, मी तिला काहीतरी चिडवलं, ती खूप क्यूट होत्या. स्मॉल क्लॅप्स. स्मॉल क्लॅप्स. काहीतरी खूप पानसट मारलं होतं तो म्हणून मी ते केलं. पानसट joke मारलं की असं करायचं. चलो रील बनाने के लिए उधर बीच में जाना है, सेंटर पे. 1 2 3 स्टार्ट. हे दाखव ना व्हिडिओ कशी. गाईस सुदर्शन बघा किती भारी व्हिडिओ काढतोय. आणि हे तुम्ही रीलला पण आम्हाला तेवढं प्रेम द्या. 1 मिनिट बघू का. पडला ते बघ. कॅमेरा आम्ही इथं बसतो, तू असा हे आणि फिर. ठीक आहे. 0.5 मध्ये येऊ ना. नाही दिसलं पाहिजे. 0.5 नको, 2x तरी. 0.5 चला. चलो गाईज, आज पण प्रतिभा खूप परत लकी आहे. माझ्यासोबत व्हिडिओ करते एवढे भारी आणि ते व्हायरल पण. चल भाई माय को ऍक्टर चल. से सीखा है. माझी असिस्टंट चल. ही माझी असिस्टंट आहे. बस झालं, तुझ्या एकटीचं घ्यायचं का? बस ऊन नाहीच आहे इथं. आहे. मला ऊनच पाहिजे. काल एवढी उन्हात फिरली तरी उन्हात घ्यायचे. रील्स करायला खूप जास्त स्ट्रगल घ्यायचे, पण मला इथं तरी कोण ओळखत नाही तरी मला भीती वाटते की लोक बघतात आहे आम्हाला असं तसं. ही भीती एक वेळा गेली पाहिजे मनात. आम्हाला ना रील शूट करून आता सिटीत पण जायचं आहे बाहेर, तर तुम्हाला अजून काहीतरी चांगलं बँगलोरचे गल्ली बोळ बघायला भेटणार आहे. फोन अख्खा गरम झाला आहे, व्हिडिओ चांगले येत नाही आहे. ब्लॉगला 5 वाजताचं सांगितलं होतं, पर्यंत सोसायटीत आलं काय माहिती, तर पण नेटवर्क इश्यू झाला, ब्लॉग अपलोड होत नाही आहे. किती वेळ झाला लावलाय आणि अपलोड व्हायला. आणि फोन अख्खा इस्त्रीसारखा गरम झाला आहे बघा. जा पाण्यात भिजवून आणा, बुडवून आणा, भिजवून. धुवून आणा धुवून. मी आलो दोन. काय आता गाडी काढू आणि जाऊया फिरायला. हे दोघी बाहेर थांबलेत. अभी आपण जा रहा जैसा भी है मेरा पती मेरा देवता है. आणि हे दोघं आमची भूत डाकणं आहे दोघी. डाबणं म्हणजे हे दोन्ही भूतणीस आणि आम्ही यांचे देव. नाही, या डुडल्या डुडलीस. डुडला डुडलीस. डुडला. ती सुदर्शनची डुडली, माझी डुडली. So, चलो गाईज, सफर चालू करत आहे. आपण काय काय केलंय माहिती का? आपण पुण्यावरनं बँगलोरला आलो, 1 दिवस बँगलोरला थांबलो, दुसऱ्या दिवशी पॉंडेचेरीला गेलो, 2-3 दिवस पॉंडेचेरीत थांबलो, मग तामिळनाडूला गेलो, पुन्हा बँगलोरला आलो. काय झालं लक्ष्मी? मी राहणार आहे. ठीक आहे, तिला इथं ठेवून मी सुदर्शनला घेऊन जातो. असं करते, डन, घेऊन जा बाबा. मग गाडी एक तर दोघांना चालवता येत नाही, ड्रायव्हर नाही. गाडीशी काही गरज आता जॉब गाईज आहे बघा, आता तिला सीए चा जॉब लागलाय, भारी भारी पगार आला, तर नवऱ्यांची गरज नाही. बस संपलं. ची नाही, नवऱ्याची बोला. नवऱ्याची, तिचा नवरा आहे ना तिचा. एकच आहे. तू पण मला नवऱ्याच म्हणते ना, असं हे नवरा नवऱ्याच म्हणते ना. आजादी नवरा आजादच आहे. बोलो आजादी. आजादी. द्या ना आम्हाला आजादी द्या जरा. नवरा संघटना उघडायचे का आपण, जे जे त्रासलेत बायकांना घेऊन. तुम्ही या एक वेळा, आपण सगळं असं मीटिंग करू. वेगळं आम्ही पण आपण उघडू मग. आम्ही पण उघडू. तुम्ही उघडून काय करणार? तुम्ही तिथं पण तेच करणार जे घरी करतात, चुगल्या. चाव चाव चाव. चाव चाव चुगल्या. अगं बाई, माझा नवराच आहे, स्मॉल क्लॅप्स. नाही काय नाही. स्मॉल क्लॅप्स केले, स्मॉल क्लॅप्स. क्लॅप्स. अरे पण प्रतिभा, तुला माहिती का सुदर्शन असं करतो? अरे हा माझा पण असा आहे. हा अरे का? सेम टू सेम. म्हणजे जे सुदर्शन कसा करतो रियालिटी, तसं सेम रियालिटी, दिस आर यू. म्हणजे चाकणचे ही जी मुलं आहेत ए बाई, क्लासमेट होते ना हे चाकणची मुलं नाही, लग्न झाल्यावर परिवर्तन होतं माणसांमध्ये. सगळी बोला रे. कारण तुम्ही लग्नाआधी खूप किती शांत व्यवस्थित शांत व्यवस्थित तर कधीच नव्हतो. खूप शांत होते आता अजिबात शांत नाही. हा मिलाने वाले. अरे मग आमच्या आयुष्यात तुमच्यासारखं वादळ आलं, आम्ही शांत कसं काय राहू? पण तुमच्या आयुष्यातच होतो. नाही, तेव्हा नाही. नव्हतं वादळ. त्यावेळेस दुसऱ्या घरी राहायचे ना, आता आमच्या घरी राहतात. प्रॉब्लेम तो आहे का? म्हणजे प्रॉब्लेम नाही आम्ही होतो. जातो आमच्या घरी. प्रॉब्लेम एका घरी जावा. गाईज, मला एक ब्लॉग स्पेशली ना प्रतिभाला त्रास द्यायला बनवायचंय की मी इथं हे केलं, तिथं ते केलं. इथं पण सांगणार आहे मी, पण माझं खरं जसं तुम्हाला सांगितलं, बँगलोर इज माय लव्ह. मला लय आवडतं इथं. 2 वर्ष राहिलो इथं. तुम्हाला माहिती मेमरीज किती खतरनाक होतात.
हा माणूस तर आता 3 वर्ष राहतोय. 2 वर्ष राहून एकदा पण मला इथं ना तो विजय माल्याचा बंगला आहे, किंगफिशर टॉवर, जो बिल्डिंगच्या वर आहे, असं 15-20 मजल्याची बिल्डिंग आहे, त्याच्यावर त्याचा बंगला आहे. तिथे यायचं एवढं मोटिवेटेड वाटायचं ना तो बंगला बघून. तो बंगला मी तुम्हाला दाखवतो. आणि इथंच चिन्नस्वामी स्टेडियम आहे वगैरे वगैरे. जे चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतील ते तुम्हाला दाखवतो. गोल्फ कोर्ट हे तर गोल्फ कोर्स आहे. गोल्फ कोर्स. रॉकी इकडंच राहतो. मी गुगल केलं तर KGF चा यश, द नेम इज यश. लाव ना, फोन लाव ना त्याला. नाही ना ओळखीचं. फोन लावतो मी तर. लाव जरा फोन लाव. भेटू आपण. फक्त चाकणच नाही तर बँगलोर पण ट्रॅफिकग्रस्त आहे खूप जास्त. आम्ही गेल्या अर्धा तासपासून ह्याच रोडवर आहे. अजून तुम्ही बघितलं असेल उजेड असताना निघाला, आता रात्र झाली. ह्या दोघींना ह्या गोष्टी कंपल्सरी आहे. बँगलोरला अशा जागी आम्ही चहा पितोय. खूप सारे लोक आहे इथं. आमची सुरुवात इथनं झाली. कोकोनटचा बिस्किट आणि चहा. खा. व्लॉग घ्या, मी खाते. मी हेच करतोय बाई, मला तो फिरूनच नको देऊ. गाईज हे तर प्रॉपर FC रोड आहे. FC रोडला आलो आम्ही इकडे. आणि असं काय भेटलं हिला सॉन्ग आणि रील साठी जे लागतं ना, तर लय खुश होते. मी दिलेले झुमके इकडं पण नाही घातले. सगळं तुमच्या आवडीचंच आहे इथं. नाही, मी ते डॉलसाठीच बघते जे काय ते. गोल्डन मध्ये हे बघ, इथे खालचं हे पण छान आहे. घे जरा. जोरात स्ट्रीट शॉपिंग चालू आहे. स्ट्रीट शॉपिंग प्रतिभाची जोरात. म्हणजे सगळीकडे इथे आहे ना, ते बनवून पण देतात. असे खूप सुंदर सुंदर आहेत. पण आता हे माझ्यासाठी बनवून घेत आहेत, त्यांच्या मनाने बनवून घेत आहेत. आणि हे म्हणजे आपण सिलेक्ट करायचे आणि मग ते बनवून देतात. ओ गुणाचा नवरा, इकडे बघा, चांगलं घ्या बनवून. आले पण अरे मला तुमचे एवढे भारी भेटलेत ना देखील, जसे पाहिजे होते तसे. मी तेच बघते. इकडून तिकडं फक्त मुलींसाठी, फक्त आमच्यासाठी काहीच नाहीये. आणि थांबतच नाही काय ना काय घ्यायला. नाही असं नाहीये. आणि गाईज इथं खूप गडबड येतं दाखवण्यास. सगळं घरी जाऊन तुम्हाला दाखवतो यांनी काय काय शॉपिंग केली ते. इथं सगळं हिला हिच्या मर्जीचं भेटलेलं आहे प्रत्येक स्टॉपवर. हे असं वाटत नाही का प्रतिभा फॉरेनला आलोय? पण आम्ही ज्या बँक घेतल्या इथे पण आहे. आम्हाला वाटलेलं की तिकडेच भारी वाटते, पण इथे फॉरेनला आल्यासारखं वाटतं डायरेक्ट. इथं आलेलो आहे मी, फक्त क्रॉस झालतो इथं पण काही घेतलं नाही. त्यांनी 1 वर्ष किती मज्जा केली. यांनी बाकी काहीच घेतलेलं नाहीये, फक्त किरकोळ काळकोळ ॲक्सेसरीज, किरकोळ काळकोळ, एवढंच घेतलं, कानातल्या, नाकातल्या, हातातले, पायातले. काहीच जास्त घेतलं नाही. आता आम्ही मस्त पनीर बिर्याणी खायला आलोय मेघनाची इथं. फेवरेट. तू चिकन खातोय? लक्ष्मी तू नॉनव्हेज कधी खायला लागले? पनीर आहे, पनीर. चिकन आहे वो. प्युअर व्हेज. मला सोडून चालले ते, त्यांना फिरायचे दीपकला, म्हणून हे लोक आम्हाला सोडून चालले. आम्ही आमच्या घरी चाललो, कॅब बुक करू. ठीक आहे, तुम्हाला फिरायचं आहे तर फिरा, सोडून देते मी, काही प्रॉब्लेम नाही मला. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करा इकडे, काही प्रॉब्लेम नाही. दीपक आणि सुदर्शनला काम होतं, त्याच्यामुळे ते दोघं जण दुसरीकडे गेले आणि आम्ही दोघी जणी कॅब करून घरी आलो. आणि आत्ता आजचा ब्लॉग काय एवढा खास नाही म्हणता यायचा, बट आम्ही जे काही केलं दिवसभरामध्ये सो ते तुम्हाला आम्ही दाखवलं आहे. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि येस, हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. सो चलो बाय.